वाडिया पार्कमध्ये रंगलेल्या बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये हुंडेकरी अकादमीच्या 16 आणि 19 वर्षाखालील दोन्ही संघांनी अजिंक्यपद पटकावलं आहे। विजेत्या आणि उपविजेत्या संघांना माजी कुलगुरू सर्जेराव निमसे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करंडक प्रदान करण्यात आलाय। यावेळी सीजी कंपनीचे सरव्यवस्थापक गणेश पेंडसे, एमआयडीसी पर्सनल आणि एचआर फोरमचे अध्यक्ष राजेश पेवाल यांसह अनेक जण उपस्थित होते। सीजी कंपनीच्या माध्यमातून नगरच्या क्रिकेट प्रेमींसाठी बाळासाहेब पवार यांनी दिलेलं योगदान अतुलनीय असून आज अनेक नामवंत खेळाडू राज्यात आणि देशामध्ये खेळत आहेत। त्यांच्या कार्याला आणि ध्येयाला चालना देणारा क्रिकेटचा वारसा पवार कुटुंबियांनी या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून जोपासल्याचं मत लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केलं आहे। क्रिकेट हा गल्लोगल्ली संघ खेळणारा गेम झाला आहे आणि कॉन्फरन्स ग्रीव सारखे जे ऑर्गनायझर्स आहेत त्याला ते फॉर्मल स्वरूप देतात। त्यामुळे अनेक मुलांपर्यंत, तरुण मुलांपर्यंत हा गेम गेल्यामुळे आज जे भारताचं विराट कोहलीच्या टीमचं जे फॉर्मेशन झालंय याचं कारण की गेल्या 20-25 वर्षामध्ये हा खेळ गरीबापर्यंत पोहोचलाय। मला आठवतं आहे, ग्राउंडची आठवण येते, या ठिकाणी पूर्वी एक कॉलोरी पॅव्हिलियन होतं। मी इथं 63 साली भोपळा किल्ले ज्यावेळेस आलो राहायला 1963ला, आम्ही अभ्यासाला त्या ठिकाणी यायचो। इथं गेम चालू, क्रिकेट खेळ चालू असायचे। त्या पॅव्हिलियनमध्ये एक कोपऱ्याला आम्ही 4-5 जण अभ्यास करायचो। एकीकडे रेकॉर्डर असायचा, मध्ये आपण ज्यांचं दुःखद निधन झालं गेल्या आठवड्यात बरोबर आहे ते स्पिनर असायचे, मोडक्या तोडक्या सायकलवर यायचे। बाबा चांदोरकर असेल, सिंत्रे असतील, ते खेळाडू यायचे आणि इथं आम्ही अभ्यास करता करता क्रिकेट पाहायचो। ग्राउंड फक्त एकच पॅव्हिलियन असायचं। त्यावेळेस आम्हाला अशी एक गोष्ट सांगितली जायची की या ठिकाणी ज्यावेळेस रणजी झाली, मला वाटतं सौराष्ट्र विरुद्ध, त्यावेळेस जिल्हा परिषद घड्याळ पटेल नावाच्या कोणतरी गुजराती प्लेअरने 6 मारून फोडलं होतं। त्याची एक आख्यायिका असायची त्या काळामध्ये। अशा अनेक गोष्टी ग्राउंडशी निगडीत आहेत। सुदैवाने ग्राउंडचं स्वरूप बदललं, मोठं ग्राउंड तयार झालं, पण दुर्दैवाने आता पूर्वी इतक्या प्रमाणात या ठिकाणी रणजी ट्रॉफीचे मॅचेस होत नाही। सो फॉर इंडिया इंग्लिश इज नो मोर ए फॉरेन लँग्वेज। त्याप्रमाणे भारतासाठी क्रिकेट हा कोणत्याही परिस्थितीत परदेशी गेम नाही, तो पूर्णपणे भारतीय गेम झाला आहे आणि येत्या काही काळामध्ये सर्व फॉर्मॅटमध्ये 2020 असेल, वन डे असेल, क्लासिकल टेस्ट मॅच असतील, भारताचं वर्चस्व राहणारच आहे। आणि हा टिकण्यासाठी मला वाटतं की लहान क्लब आहेत, याच्या काउंटरच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, कपिल पवार जे प्रयत्न आहेत, यातनंच राष्ट्रीय लेवलचे खेळाडू तयार होतात। हे प्रयत्न सतत चालू राहिले पाहिजे। अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय डॉक्टर सर्जेराव निमसे यांच्या हस्ते संपन्न झालाय। यावेळी इटॉन इंडस्ट्रीजचे एचआर मॅनेजर श्री राजेश पेवाल, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुमितलाल कोठारी, राजेंद्र चोपडा, सहसचिव माणिक विधाते, सीजी कंपनीचे अजय पंढरी पांडे, नितीन ढगे, भारतीय खो खो पटू श्वेता गवळी, निर्मल थोरात यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी संग्राम जगताप म्हणाले की सतत देण्याची व मदत करण्याची प्रवृत्ती असलेल्या बाळासाहेब पवार यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित क्रिकेट ट्रॉफीतून एक नवं व्यासपीठ खेळाडूंना उपलब्ध झालं असून हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल। या प्रसंगी राजेश पेवाल, माणिक विधाते यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय। अंडर 16 अंडर 19च्या या स्पर्धा होत्या, त्या माध्यमातून आता एक चांगले खेळाडू, खरं तर त्या दिवशी आपण जर सांगितलं की ज्यावेळेला स्पर्धा असतील तर त्या स्पर्धेच्या ज्यावेळेस सुरुवात होत असतील तर त्यावेळेला खेळाडूंना व्यासपीठ मिळत असतं। आणि तशा प्रकारे आपण कपिल या ठिकाणी पुढाकार घेतलाय आणि या सर्व एक स्पर्धकांकरता पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहायचो की फार ट्रॉफ्या काही नगरच्या आपल्या जिल्ह्यामध्ये होत नसायच्या, पण आता आपल्याला ग्राउंडची देखील आता तारखा सापडत नाहीत। म्हणजे पावसाळ्याचा जर काळ सोडला तर आता आपल्याला ग्राउंडच्या तारखा सापडत नाहीत, ग्राउंड काय मोकळं भेटत नाही। इतक्या स्पर्धा आता अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे होऊ लागल्यात। त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी म्हणजे आभार व्यक्त करतो की अशाच प्रकारे आपण प्रत्येकाने एक कुठेतरी या प्रत्येक खेळाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे। आपल्या जिल्ह्यामध्ये एक एवढं चांगलं पोटेन्शियल आहे, त्या पोटेन्शियलला कुठेतरी आपण व्यासपीठ जर दिलं तर निश्चित रूपाने त्या माध्यमातून अनेक खेळाडू आपल्याला घडत असताना पाहायला मिळतात। आता मी काय फार त्याच्यावरती उजाळा द्यायची गरज नाही की नगर जिल्ह्यातून कोण कोण खेळाडू पुढे गेलेत। आता आपल्याला सगळ्यांना ते ज्ञात आहे की एवढे एक चांगल्या प्रकारचं खेळाडू आपल्या नगर जिल्ह्याने दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून इथं देखील अनेक जण येऊन गेले आहेत। पेवाल साहेब, तुम्ही देखील एक चांगल्या प्रकारचे म्हणजे खेळाडू या क्रिकेट क्षेत्रामध्ये तुम्ही देखील काम केलेलं आहे आणि तुम्हाला देखील आजही देखील तुम्हाला देखील ती आवड आहे। आता तुम्ही देखील पुढाकार घ्या आणि तुमच्या कंपनीच्या माध्यमातून आता ती ट्रॉफी तुम्ही सुरू करा की ज्या माध्यमातून आपल्याला ग्राउंडची जरी तारीख नसली
आम्ही तुम्हाला एखादी आमची ट्रॉफी कॅन्सल करून तुम्हाला तारीख देऊ, त्याची काय तुम्ही काळजी करू नका. तुम्ही म्हणता तुम्ही आता सांगितलं की ग्राउंड काय मिळत नाही, तर आम्ही एखादी ट्रॉफी करून कॅन्सल करून तुमच्याकरता देऊ. कारण की आपल्या कंपनीचं एक नावलौकिक, एक मोठं नावलौकिक आहे. त्या माध्यमातून एक चांगल्या ट्रॉफी आपल्या नगर शहरामध्ये यावं हीच अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या मित्रांनो व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी सहकार्य करणारे राजेंद्र चव्हाण, परवेज अहमद सय्यद, संतोषजी झावरे, सीए गौरव पितळे, अक्षय नरसाळे, सचिन मेहता, अभिषेक झावरे, मकरंद घोडके यांच्या हस्तेही क्रिकेट स्पर्धेतील विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय. तसेच नगरमधील विविध खेळात गाजलेले खेळाडू, कोल्हापूर हाफ आर्यन वुमन विजेती समृद्धी झिने, बॅडमिंटन महाराष्ट्र संघात निवड झालेली सई काळे, सिकई मार्शल आर्ट्स राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झालेला रोहित काळे, राष्ट्रीय खो खो स्पर्धेची कर्णधार आणि सुवर्ण पदकाची मानकरी श्वेता गवळी यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाय. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कपिल पवार यांनी केलंय, तर आभार निखिल पवार यांनी मानले आहेत. या कार्यक्रमाला संदीप पवार, रमेश सुपेकर, अरुण नाणेकर, शरद नरसाळे, सुभाष भागवत, सोमनाथ नजान, सुभाष शेवले क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंतिम सामन्यात पंच म्हणून दत्ता विघावे, प्रशांत अंतापेलू, मीनानाथ गाडीलकर, नसीर कोतवाल यांनी तर धाव लेखनाचं काम अजय कविटकर यांनी पाहिलंय. यावेळी 16 वर्षाखालील गटामध्ये हुंडेकरी अकॅडमीचा विजेता संघ, समर्थ नेट उपविजयी संघ, सामनावीर आणि मालिकावीर म्हणून अशकान काझी, उत्कृष्ट फलंदाज म्हणून स्वरूप मोरे, तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कुश पमनानी यांनी पदक पटकावलं आहे. तर 19 वर्षाखालील गटामध्ये हुंडेकरी अकॅडमीचा विजेता संघ, साईदीप फिरोज उपविजेता संघ, सामनावीर सूरज भगत, मालिकावीर म्हणून सय्यद हमजा, उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओंकार येवले, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अराफत मोमीन यांनी सन्मान मिळवला आहे. काय चुकल्यामुळं ते हारले आणि काय केल्यामुळं ते जिंकू शकतात हे शिकण्याची संधी त्यांना मिळाली आहे. कारण तो खेळ जर खेळला जातो, खेळ फक्त हा तुमच्या प्रॅक्टिस किंवा मॅचेस खेळून होत नाही, त्याच्यासाठी अनुभवाचा तुम्हाला जोड लागत असते. तर अनुभव हा असाच मिळत असतो खेळामधनं. जिंकणं हारणं हा खेळाचा एक भाग आहे, परंतु ज्या वेळेला आपण कुठली मॅच हारतो तर ती मॅच का हारलं हे आपल्याला त्याच्यामधनं शिकून पुन्हा ती चुकी रिपिटेशन नाही व्हायला पाहिजे आणि त्या चुकीवर तुम्ही ओव्हरकम करून तुम्ही पुढच्या मॅच कशा जिंकू शकता व चॅम्पियनशिप कशी मिळू शकते यावर तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करून सांघिक भावनेने खेळलं तर तुमचा स्वतःचा क्रिकेटमधला दर्जा तसेच तुमच्या संघाचा क्रिकेटचा दर्जा जरूर वाढेल. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.